नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्या AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातनं अधिक स्मार्ट बनवण्याचा प्रकल्प जिल्हा परिषदेनं आता हाती घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 13 अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण यातनं दिलं जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. जिल्ह्यामध्ये सध्या 2782 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 13 अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प राबवला जाणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच हा उपक्रम राबवला जातोय. यासाठी सेविका आणि मदतनीसांना गरजेनुरूप प्रशिक्षण देखील दिलं जाईल असं रसाळ म्हणाले. ते म्हणाले की या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पारंपरिक अंगणवाड्या आधुनिक सुविधायुक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. तिथे स्मार्ट TV, शैक्षणिक खेळणी आणि डिजिटल लर्निंग किट्स उपलब्ध करून दिली जातील. शिवाय मुलांना दृकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षणही दिलं जाईल. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये बालस्नेही वातावरण, उत्तम आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेच्या सोयी देखील उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीसाठी निधी दिला जाणार आहे. बालकांचा सर्वांगीण विकास, महिला, बालक आणि किशोरींना विविध सेवा देणं यासाठी स्मार्ट अंगणवाडी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण आता हळूहळू सगळ्या अंगणवाड्या महाराष्ट्र शासन हे AI आधारित म्हणजेच स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये तब्दील करणार आहे. यामध्ये शाळांमध्ये लॅपटॉप्स, टॅबलेट्स, त्यानंतर स्मार्ट TV या सगळ्या गोष्टी मुलांना शिक्षणासाठी दिल्या जाणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.